बर्थडे बॉय हॅपी बर्थडे इसका बर्थडे मान किया गाइस भाई विवेक बहुत ज्यादा अच्छा दिख रहा है। विवेक फॉर्म कैसे रखना चाहिए यार, निकाल मत। राम राम, हॅलो, कसे आहात तुम्ही? आपण स्वागत करत आहे 15 प्रो काय 15 प्लस 15 ओनली 15 हे आमचे ॲटिट्यूड मंडळी पे डाल दे भाई। भाई इस वाली ट्रेन में भी कर दी मिलेगी। हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल गाईज. सो लास्टचे काही वीक 2 ते 3 वीक माझ्यासाठी थोडे हार्ड होते. म्हणजे मी खूप जागेवरती फिरलो अँड खूप सारे शूट्स केले आणि माझा जो फोन होता पोको X3 Pro त्याची स्टोरेज पूर्ण फुल केलेली अँड 2 व्लॉग एडिट करायला घेतले, एक 25 मिनिटाचा एक 50 मिनिटाचा अँड तो सडनली माझा फोन बंद झाला अँड त्याला रिपेअर करून आणला. तर पहिले तो रिपेअरवाला बोललेला की CPU उडाला अँड रिपेअर करून आणला. ज्या दिवशी आणला त्याच्या पुढच्याच संध्याकाळी आणला आपण. पुढच्याच संध्याकाळी तो परत बंद झाला अँड या टायमाला त्याचा रॅम गेलेला तो बोलला अँड रॅम भेटायला खूप हार्ड असतो असं तो बोलला. आणि 1 हफ्त्यापासून तो फोन त्याच्याकडेच आहे, त्याला रॅम नाही भेटला. सो आज पप्पा परत आणणार फोन अँड माझा सगळा डेटा त्याला गेला सगळा. आणि मी कमीत कमी 4 जागेवरती फिरलो आहे आणि 2 जागेचे फुटेज तिथे होते आणि बाकी 2 जागेचे फुटेज मी काइंड ऑफ मित्रांच्या फोनमध्ये इथून तिथून काढले आणि ते फुटेज पण व्हॉट्सअपवरती होते सगळे. आणि मी आता iPhone 15 घेतला. सो ह्याच्यात व्हॉट्सअपचा थोडासा सीन चालू आहे कारण की ते बॅकअप यायला थोडा प्रॉब्लेम होतो अँड्रॉइड टू आयफोनमध्ये, कारण की तो सगळ्या त्या फोनवरती होता आणि तो आता मम्मीच्या फोनवरती घेऊन ह्याच्यावरती ट्रान्सफर करायला थोडासा प्रॉब्लेम होता. सो ते वाले व्लॉग तुम्हाला काही दिवसानंतर दिसू शकतात. हे सगळं होता माझी झोप खूप कमी व्हायची. लाईक मी उठसूट म्हणजे सुट्ट्यांच्या दिवशी फिरतोय अँड सबमिशन्स होते आणि UT चालू आहे आमची. उद्या परवा लास्ट पेपर आहे, उद्या संडे आज सॅटर्डे, मंडेला लास्ट पेपर आहे ज्याचा की अभ्यास तर नाही झाला पण एवढा टेन्शन नाही. लास्ट वीकला पूर्ण असाइनमेंट लिहायचा होता अँड सबमिशन्स होता आणि प्लस मी फिरत होतो लास्ट 2 वीक पागलसारखे फिरत होतो. तो माझा रेस्ट खूप कमी झालेला अँड जिम जायला पण मला टाईम नव्हता भेटत. या वीकमध्ये म्हणजे मंडेपासून आय गेस संडेपासून पकडू शकतो मी फक्त 2दा जिम गेलो आहे. 5-6 दिवसातून 2दा गेलो. सो आज मला जायचं आहे आर्म्स मारायचे. आर्म्स एकदम स्किनी वाटतात, आर्म्स आणि शोल्डर मारायचं. या वीकमध्ये मी पहिली वेळा बॅक आणि चेस्ट एकसाथ घेतली. म्हणजे पहिले मी मिक्स मारायचो तेव्हा
तेव्हा घेतलेलं आहे कधीतरी, बट प्रॉपर असं चेस्ट आणि बॅक एक साथ घेतलेली. सो त्यात थोडी मजा आली. नंतर मग परत सर्दी होती, सो वर्कआउट करताना चांगलं वाटायचं. नंतर घरी आलो तरी पण चांगलं वाटायचं. थोड्या वेळाने जेव्हा फिटिंग हिट व्हायची ना, तेव्हा अंग पण दुखायचं प्लस सर्दी, सगळं एकदमच यायचं. लाईक वर्कआउट करताना तुमचा कार्डिओवॅस्क्युलर सिस्टम थोडा हे होतो, तुमचे लंग्स थोडे ॲक्टिव्ह होतात. आणि जेव्हा तुम्ही परत घरी येऊन शांत होतात, तेव्हा ते परत ती सर्दी टेक ओव्हर करते आणि ते त्रास 2x होऊन जातो. म्हणून मी काही दिवस बोललो रेस्टच घेऊ, आणि माझ्या एक्झाम्स पण होत्या. सो आता आज मी रिस्टार्ट करणार आहे, आणि माझा प्लॅन आहे की डिसेंबरसाठी प्रॉपर एक बल्क करावा आणि एक चांगला प्लॅन फॉलो करायचा. अँड जानेवारी 1ला या फोननी एक इतका सेक्सीवाला ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओ टाकेल. आणि पुढचा इयर, नेक्स्ट इयर इज गोइंग टू बी माय बॉडी बिल्डिंग अँड व्लॉगिंग आर्ट. ऊन इतका सेक्सी आला ना, बट मला आता जिमला जायचं आहे. खूप दिवस झाले जिम मिस झाली, आणि वर्कआउट झाल्यावर आपण थोडं ऊन घेऊ आणि थोडं फिरू. सो आता बेसिकली 4 वाजलेत, आणि मी माझ्या मित्राला 3 वाजता बोलवलेला जिमला. तो आता जिमला जाऊन बसला, आणि त्याचा फोन नाही गेस तो घरी ठेवून गेला. आता बघू तो असला आणखी मला कोणतरी शूट करायला पाहिजे. सो सगळ्यात पहिले मी घेणार आहे शोल्डर्स, अँड शोल्डर्सचं पहिले प्रेस घेणार आहे, अँड देन ट्रायसेप्स आणि बायसेप्समध्ये मी अल्टरनेट सुपर सेट्स घेणार, 2 एक्सरसाइज. लास्टला सगळ्यात मेन एक्सरसाइज शोल्डरसाठी लॅटरल रेझेस. Give it time. I know that I'm not easy. This cold heart of mine, she really took a beating before you. You stuck through blizzards, winter nights with you. Now I'm blooming just for you, for you. There's nothing I wouldn't do for you. बेसिकली फर्स्ट एक्सरसाइज आहे बायसेप्ससाठी, आणि ह्याच्यात मी स्ट्रेचवरती जास्त फोकस करतो. एल्बो स्ट्रेट, आणि वरती मॅक्स नाही घ्यायचं, अर्धवट घ्यायचा, देन स्ट्रेच फोकस्ड एक्सरसाइज आहे ही माझ्यासाठी एक. सो ह्याच्यासोबत मी घेणार आहे ट्रायसेप्सचा एक व्हेरिएशन, पुश डाऊन आला. विचार केलेला ऊन घेईल, आणि आलोय बाहेर. 4ला गेलो जिमला, आणि आता आलोय 5:40 समथिंगला, आणि सगळा ऊन गेला. सॅड लाईफ. भाई 80 रुपये का है, 120 सेव 20 रुपीज़ है भाई.
क्या करूँ, ले लो? हाँ ले लो, पर ये ज़्यादा बेटर है, ये ज़्यादा बेटर है। ये देख इसमें हनीकॉम्ब वाला डिज़ाइन है। अच्छा उसमें भी है, पर ये ओजी है, ऑरेंज। सो आता वाजलेत ऑलमोस्ट 7, म्हणजे आमचा गड्या थोडासा पुढे. सो 7ला 5-10 मिनटं असणार आणि मी आता माझी सेकंड लास्ट मील खाणार आहे. हे अख्खं खाईल की नाही माहिती नाही. हे बेसिकली मी आता रिलायन्समध्ये गेलेलो तेव्हा घेतलं. ह्यासोबत थोडेसे चाइल्डहुड मेमरीज आहेत. पहिले माझा हा फेवरेट फ्लेवर होता जेव्हा बाउन्स 2015 समथिंगला, 2015-16ला आय गेस फेमस झालेला. तेव्हा हा फ्लेवर खूप कमी भेटायचा आणि हा माझा फेवरेट होता. ह्यासोबत मी 3X खाणार आणि बनानास खाणार. अब मजा आएगा. ऑल्सो सैटरडे होने की वजह से मुझे आज का दिन थोड़ा. सो माझं जस्ट खाऊन झालं आणि मी आता बसलो आहे. आता 2 तासानंतर मी माझी लास्ट मील करेल 9-9:30च्या आसपास. सो या लास्टच्या काही टायमात माझी ट्रेनिंग खूप जास्त सफर झाली आहे. सो एक्सरसाइज आणि वर्कआउट हे माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण की ते मी माझी सेल्फ वर्थ म्हणजे माझा जो कॉन्फिडन्स येतो, जे पण मला असं वाटतं की मी केपेबल आहे थोडाफार, ते मी सगळं एक्सरसाइजकडून घेतो. की जर मी हे केलं, डिसिप्लिनने केलं, तर मग मी डिझर्व करतो बेटर, हे माझ्या डोक्यात असतं. सो जेव्हा पण एक्सरसाइज मिस होते किंवा मी आपल्या गोल्सपासून दूर होतो, तेव्हा मला बेसिकली खूप जास्त असं एक लॅक वाटतं. असं वाटतं की मी खूप जास्त कुठेतरी कमी पडतो आहे अँड माझी झोप खूप जास्त अफेक्ट होते तसं झाल्यावर. अँड हे लास्टचे काही वीक तसेच काइंड ऑफ होते. हो तेवढंच होतं आजच्या या ब्लॉगसाठी. आणि मी बेसिकली ह्यांच्यानंतर जे माझे राहिलेले पहिल्याचे 2-3 ब्लॉग होते जे मित्रांच्या फोनवरती काढलेले, ज्यांच्या क्लिप्स आहेत माझ्याकडे, ते वाले अपलोड करेल. आणि डिसेंबर इज गोइंग टू बी बल्क. मग बल्क सिरीज एक वेळेस टाकेल किंवा मग डायरेक्ट डिसेंबर एंडला बल्किंग फुल जे महिन्यात केलं ते सगळं करून टाकेल. सो तेवढंच होतं. भेटू पुढच्या व्हिडिओत.